तर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आता पंजाब ढग साहेबांना सांगितलं होतं पाणी. ते कसं राहतं सगळेजण त्याच्या अंदाजावर विश्वास करते. तर आता पुऱ्या महाराष्ट्रातच बरं का त्याचा म्हणजे व्हिडिओ पाळला की प्रत्येक जण पाहतं का कधी पाऊस सांगितला म्हणून सनी तर कधी कधी नाही पडत असं राहत असतं. तर आता पाणी तेव्हा शेवटी किती बी केलं तर त्यानं सांगितलं होतं अंदाज, तर आता सगळे अंदाजाच्या भरोश्यावर बसत राहिले. तर पहिले कसं होतं का आपल्या मनानं होतं. तर आता ते 4-5 वर्षापासून ते अंदाज सांगू राहिले. 4-5 वर्षच झाली वाटतं. तेही ते अंदाज सांगू राहिले. तर मग प्रत्येक जण त्याच्या म्हणजे व्हिडिओ पडायची वाट पाहते का कधी हे अंदाज सांगते आणि कधी पाणी पडणार आहे किंवा नाही पडणार. पण मग पहिले तसं नव्हतं. आपल्या मनानं काम होतं का आपल्या मनात वाटलं तर आपण सोंगा जाय माल नाही तर तसंच ठेवा जाय असं राहायचं. पण मग आता इतके दिवसाचं आता किती दिवस झाले, भरपूर दिवस झाले आता. आपले गणपती बाप्पा बसले होते ना त्याच टायमाला आम्हाला सोंगणी होती मक्का. तर त्याचा अंदाज आला का समजा 20 तारखेला आणि 20 ते 2 तारखेला इतका पाणी पडणार आहे ना, तर राहेल-साहेल धरणं भरून जाणार आहे. तर आम्हाला वाटलं खरंच पाणी येऊ राहिलं. तर आम्ही तुम्हाला सांगते मी आमची मक्का सोंगून आणि कडबा बी दाबणं होऊन गेला असता. पण मग त्याच्या अंदाजाचे आहे ना, तर तो कडबा बी तसाच पडला आणि ती मक्का बी तशीच पडली. तर मक्काचे काय हाल झाले तुम्हाला दाखवते मी आता. आता इथे सावलीत उभी ना मी तर हे थोडे दांडे हिडे पुरे असे हिरवे हिरवे. पण मग बाकीची मक्का पहा तुम्ही कशी झाली पुरी. तर आता पुरी मक्का ना या अशी पुरं इथे थोडंसं कसं हिरवं राहिलंय. पण मग ही बाकीची मक्का आहे ना तर ह्या पहा इथून तिथून पुरी अशी पुरी कोळ होऊन गेलेली की पुरी वाळून गेली. पण मग आता सोंगाला आता चाऱ्याची नुकसान होणार आहे त्याच्यामध्ये. कारण की काय होतं आता वाळेल चारा कधी असला आपण कडब्याचं गुड घालायला गेलो तर त्यावेळेस काय होतं मग ते कडकडं मुडून जातं आणि खाली बसतं. आणि मग थोडंफार पाणी पडलं की मग तिथं सोडून जाता राहतं असं राहतं. त्याच्या पहिले कुट्टी केली तर बरं. पण मग आता काय झालं ना त्यानं अंदाज सांगितला तर त्याच्यानं आम्हाला आपले गणपती बाप्पा बसले होते त्यावेळेसच मक्का सोंगणी होती. पण मग त्याच्या अंदाजाच्या यानं काय झालं मक्का सोंगाची राहून गेली. तर असं त्याच्यामध्ये थोडंफार आपलं नुकसान बी होऊन जातं. पण मग पाण्याचं काही सांगता येत नाही. कारण की पहिले ते नव्हते तर का पाणी आता मला थोडी तसंच राहायचं असं नव्हतं का मला आपण पेरत जाईन यात जाय पण मग आता काय उरले 2-3-4-5 वर्ष बसून सनी का समजे लोक त्याच्या अंदाजाची वाट पाहत्या. पण मग काही टायमाला अंदाजा चुकून बी जात होता. आता काय झालं आता लोक ही मक्का आमची सोंगून मोडून लगी समजा मक्का बी वाळून गेली असती. कारण की आता धांडे वाळे म्हणल्यावरती मक्का बी वाळेल असे थोडीफार खाली पडेल राहिले असते तर वाळून गेले असती. तर आता 7-8 दिवसाचं आता लोक त्याचं फायनल होऊन गेलं असतं मक्काचं आमच्या. पण मग काय झालं या अंदाजाचे ना पुरं आमचं मक्का बी राहून गेली पुरी. हे बा पुरी आता कडकडं मुडणार अशी तीन सोंगाची तर अवकाळा विचारूच नका त्याच्यामध्ये. पण मग असा अंदाजाचे ना आपण बी कधी कधी गोत्यात येऊन जाता राहायचो.